रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपणा सर्वांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज नाथ महाराजांनी मायेचं कोल्हाटीण असं रूपक केलेलं आहे आणि ती कोल्हाटीण या जगाचा खेळ निर्माण करून कशा उड्या मारते, कसा ढोल पिटवते, कसं हे जगातलं रंग सगळं नाचवते, या स्वरूपामध्ये अतिशय उत्तम वर्णन केलेलं आहे कोल्हाटीण. ऐका. सगुण गुण माया आले कोल्हाटीण खेळाया, सगुण गुण माया आले कोल्हाटीण खेळाया. नाथ महाराज म्हणतात ती सगुण झाली, म्हणजे पहिल्या तिला गुण नव्हता, पण ब्रह्माचा आधार घेऊन ती पण सगुण झाली आणि आली कोल्हाटीण खेळाया. सगुण होऊन ती खेळायला आली आणि मग तिने काय खेळ मांडला हे विश्वाचा. प्रपंचाचा रोविला वेळो. हा जो प्रपंच आहे ना, पंचमहाभूतांचा आणि त्रिगुणांचा, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, रजतम आणि सत्व, म्हणजे 5 आणि 3 8, अष्टधा प्रकृती झाली ती 3 गुण आणि पंचमहाभूतांचा हा प्रपंच. प्रकर्षेन पंच हा प्रपंच, असा प्रपंचाचा वेळू तिने रोवला. कारण पूर्वी कोल्हाटीण खेळत असताना, कोल्हाट्याचा खेळ, तर तो वेळू असा रोवायचा, मग त्या वेळेवर खेळ सगळे चालायचे. कसला वेळू रोवला या मायेने? तर प्रपंचाचा. प्रपंचाचा रोविला वेळो. वेळो म्हणजे बांबू, एक खांब. सहुशून्याचा मांडीला खेळो. 4 शून्याच्या वर तो खेळ मांडीला, म्हणजे पार 21 स्वर्गापासून सप्तपाताळापर्यंत हा सगळा खेळ तिने मांडला. आणि मग याची निर्मिती, पालन आणि संहार याची व्यवस्था करण्यासाठी 3 बाळं तिने निर्माण केली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. उत्पत्ती, पालन आणि संहार त्यांच्याकडे हे काम सोपवलं. ब्रह्मा विष्णू जियेचे बाळू लागते पाया, आले कोल्हाटीण खेळाया. नाथ महाराज म्हणतात ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शंकर हिचे बाळं आहेत, तिच्या पाया लागतात, तिच्या म्हणणे ऐकून हे सगळं जगत चालवतात. आलागडे निर्गुणीचा कोल्हाटी. हे कोल्हाटीने हा सगळा खेळ मांडल्यानंतर वाजवता वाजवता कोल्हाटी पण त्यात सामील झाला. म्हणजे तिचा पती, जगतपती, मूळ एकाकी न रमते असं जे ब्रह्म ना, ते सुद्धा त्याला एकाकी न रमते, राहवलं नाही. या मायेच्या खेळामध्ये तोही सामील झाला. आलागडे निर्गुणीचा कोल्हाटी. निर्गुण होता, तोही सगुण झाला, म्हणजे ईश्वरत्व आलं त्याला, हे बाळपण आलं. सोहम शब्दे ढोलके पिटे. सोहम सोहम असं ढोलकं पिटायला लागला तो कोल्हाटी. चैतन्याचे उघडूने दृष्टे, चला जाऊ पहाया, आले कोल्हाटीण खेळाया. चैतन्याची दृष्टी उघडून आपण पाहायला जाऊ म्हणले, तेव्हा चैतन्याची दृष्टी, विवेक दृष्टी प्राप्त होईल, तेव्हाच हा खेळ पाहता येतो. कोल्हाटीण मारिती उडी. कोल्हाटीण अशी उडी मारते, अशी उडी मारते, वर उडी मारते, खाली, अशा वेगवेगळ्या उड्या, वेगवेगळे त्याच्यामध्ये हावभाव करणाऱ्या उड्या. कोल्हाटीण मारिती उडी, 21 स्वर्गावरती माडी, 10वे द्वार खिडकी उघडी, अगाध हे माया, आली कोल्हाटीण खेळाया. अगाध, जिचा अंत नाही, अशी ती अगाध असणारी माया. कोल्हाटीण बसली डोळा. हे कोल्हाटीण आमच्या डोळ्यामध्ये बसली असं नाथ महाराजांचं म्हणणं. जाणे गुरुपुत्र विरळा, एका जनार्दनी ही लीळा, जाती वर्णाया, आले
कोल्हाटीन खेळाया सगुण गुण माया आले कोल्हाटीन खेळाया. अशी ही कोल्हाटीचा जो खेळ आहे म्हणजे ब्रह्म आणि माया यांचा जो हा जगदरूपी खेळ आहे, या जगदरूपी मंचावर हा सगळा खेळ चालू जो आहे. तर एकनाथ महाराज म्हणतात, तर याचं वर्णन मी केलेलं असलं तरी पण जाणे गुरुपुत्र विरळा असं नाथ महाराजांनी अधोरेखित शब्द केला आहे. हा सगळा खेळ कोण जाणतो? गुरुपुत्र. जो सद्गुरूचा सेवक आहे, सत्शिष्य आहे, ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय असा जो दयाळू असा त्रिलक्षणे जो युक्त गुरु आहे, त्याचा जो शिष्य आहे मलविक्षेप दोष रहित, अशा शिष्यालाच हा खेळ कळेल. आणि हा खेळ कळला की माणूस आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा खेळ सद्गुरूजवळ जाऊन समजून घ्या, तरच आपली सुटका आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.